हॅलो एव्हरीवन. आज आपण इयत्ता 11वीमधला फिजिक्स या विषयाचा पहिला चॅप्टर अभ्यासणार आहोत, फिजिक्स अँड मेजरमेंट्स. आता हा चॅप्टर अभ्यासण्यापूर्वी प्रथम आपण 11वीमध्ये कुठले चॅप्टर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ते बघूया. तर एकूण 14 चॅप्टर्स असणार आहेत. आता यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस यावर्षी कमी केलेला आहे. फक्त आपण चॅप्टरचे नावं बघूया आणि पहिला चॅप्टर सुरू करूया. तर यावर्षी आपल्याला युनिट्स अँड मेजरमेंट, मॅथमॅटिकल मेथड्स, मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम आणि सेमीकंडक्टर्स, असे 14 चॅप्टर्स आहेत. पण यापैकी बऱ्यापैकी सिलेबस हा कमी केलेला आहे. तो आपण वेळोवेळी प्रत्येक चॅप्टरनुसार बघूयात. आता जो पहिला चॅप्टर आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. आता हा चॅप्टर स्टडी करण्यासाठी अगोदर आपल्याला कुठले कुठले पॉईंट स्टडी करायचे आहेत ते बघा. तर यावर्षी आपल्याला फक्त 4 मेजर पॉईंट्स आहेत, मेन पॉईंट्स आहेत. सिस्टीम ऑफ युनिट्स, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस, सिग्निफिकंट फिगर्स. आता ह्या व्यतिरिक्त जो सिलेबस आहे तो सिलेबस हा कमी केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठले पॉईंट्स आहेत तर मेजरमेंट ऑफ लेंथ, मास, टाईम, ॲक्युरसी, त्यानंतर असे जे पॉईंट्स आहेत कॉम्बिनेशन ऑफ एरर्स, हे पॉईंट्स कमी केलेले आहेत. ते आपल्याला यावर्षी अभ्यासण्याची आवश्यकता असणार नाही. त्यामुळे जेवढे आवश्यक पॉईंट्स असतील तेवढे आपण स्टडी करणार आहे. फर्स्ट इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शनमध्ये फिजिक्स म्हणजे काय किंवा मेजरमेंट म्हणजे काय असतं हे आपल्याला दिलेलं आहे. आता फिजिक्स काय आहे तर फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स वेअर वी मेजर व्हॅरियस फिजिकल क्वांटिटीज ड्युरिंग एक्सपेरिमेंट्स. म्हणजे फिजिक्स हा एक्सपेरिमेंटवरती बेस्ड आहे आणि त्या एक्सपेरिमेंट करत असताना त्यातल्या ज्या काय मेजरमेंट्स असतील, व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज असतील, त्या मेजरमेंटसाठी जे क्वांटिटेटिव्ह सायन्स असेल त्याला आपण फिजिक्स म्हणतो जनरली. तशा त्याच्या खूप डेफिनेशन्स आहेत. फक्त इथं लक्षात ठेवा, फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. देन आता जे मेजरमेंट्स असतात, कुठलंही मेजरमेंट असेल, लेंथ, मास, टाईम किंवा एनी टाईप ऑफ मेजरमेंट, तर त्याच्यामध्ये काय असतं, इट इन्व्हॉल्व्स comparison with a standard measuring unit which is internationally accepted. इंटरनॅशनली ॲक्सेप्ट केलेलं असं एखादं स्टँडर्ड मेजरिंग युनिट असतं, त्याचं कम्पॅरिझन हे आपण नेहमी मेजरमेंटमध्ये करत असतो. मग मेजर्ड क्वांटिटी ही कशी एक्सप्रेस केली जाते तर इट इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ए नंबर फॉलोड बाय ए करस्पॉन्डिंग युनिट. एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. लेंथ ऑफ वायर इज रिटन ॲज 5 मीटर व्हेअर एम इज मीटर हे युनिट आहे आणि 5 ही व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण एखादी वस्तू घेतली असेल किलोमध्ये, समजा धान्य घेतलं असेल तर आपण ते म्हणतो 10 किलो. आता हे 10 म्हणजे एक नंबर असतो आणि किलोग्रॅम हे एक युनिट असतं, इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड असं ते युनिट असतं. देन आता डिफरंट क्वांटिटीज आर मेजर्ड इन डिफरंट युनिट्स. वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत, त्या वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजल्या जातात. लेंथ ही मीटरमध्ये मोजली जाते, टाईम हा सेकंडमध्ये मोजला जातो आणि मास हे किलोग्रॅममध्ये मोजलं जातं. आता हे फक्त जनरल आपण सांगतो आहे, खरं तर त्याच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, त्या आपण पुढं बघणार आहे. मग युनिट म्हणजे फक्त एक शॉर्ट कसं आपण सांगू शकतो तर द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटी किंवा एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे थोडक्यात हे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे. युनिट म्हणजे रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, त्याला आपण युनिट असं म्हणतो. देन सिस्टीम ऑफ युनिट्स. देर आर व्हॅरियस सिस्टीम्स ऑफ युनिट्स. त्या तुम्ही अगोदर स्टडी केलेल्या असतील. त्यामध्ये CGS,
सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, म्हणजे लेंथ सेंटीमीटरमध्ये, मास ग्रॅममध्ये आणि टाईम सेकंदमध्ये मोजला जातो. दुसरी आहे MKS, मीटर किलोग्रॅम सेकंद, म्हणजे लेंथ मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये, टाईम सेकंदमध्ये. त्यानंतर फूट पाऊंड सेकंद सिस्टीम, FPS सिस्टीम, त्याच्यामध्ये लेंथ ही फूटमध्ये, मास पाऊंडमध्ये, टाईम सेकंदमध्ये. आणि शेवटची आहे SI सिस्टीम, सिस्टीम इंटरनॅशनल त्याला म्हणतात. आता ह्या 4 मेन कॅटेगरीज आहेत सिस्टीम ऑफ युनिट्स. आता हे इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड म्हणजे SI सिस्टीम जी आहे ती कधी सुरुवात झाली, तर इन 1971 14th इंटरनॅशनल जनरल कॉन्फरन्स ऑन वेट्स यांनी एक रिकमेंड केलं की एक इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही सिस्टीम तिने रिकमेंड केली. त्यालाच आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच सिस्टीम इंटरनॅशनल SI सिस्टीम असं आपण त्याला म्हणतो. आता ही सगळ्यात सोपी आहे. का सोपी आहे? कारण त्याच्यामध्ये डेसिमल सिस्टीमचा म्हणजे डेसिमल युनिट्सचा वापर होतो आणि त्याचं कन्व्हर्जन हे दुसऱ्या सिस्टीममध्ये करायला सोपं जातं. म्हणून ही व्हेरी सिम्पल आणि कन्व्हिनियंट आहे SI सिस्टीम. देन आता फंडामेंटल क्वांटिटीज अँड फंडामेंटल युनिट्स. मग आता युनिट्स शिकत असताना सुरुवातीला काही फंडामेंटल युनिट्स आहेत फंडामेंटल क्वांटिटीजचे. मग फंडामेंटल क्वांटिटीज आपण स्टडी केल्यानंतर त्याचे फंडामेंटल युनिट्स आपण शिकतो. मग फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आणि युनिट्स म्हणजे काय बघा. डेफिनेशन: द फिजिकल क्वांटिटीज व्हिच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट्स आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की ती दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती मेजरमेंटसाठी अवलंबून असत नाही. त्याला आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. मग त्या किती आहेत? तर तशा फिजिकल क्वांटिटीज ह्या 7 आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? तर त्याच्यामध्ये लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एवढ्या त्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. मग ह्या फिजिकल क्वांटिटी कशामध्ये मेजर करायच्या, त्याचं SI युनिट काय आहे, तर ते ज्यामध्ये मोजलं जातं त्याला आपण फंडामेंटल युनिट असं म्हणतो. मग त्याची डेफिनेशन काय असेल? द युनिट्स यूज्ड टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड फंडामेंटल युनिट्स. म्हणजे ज्या युनिट्सनी फंडामेंटल क्वांटिटीज या मेजर केल्या जातात त्याला फंडामेंटल युनिट्स असं म्हणतात. मग ह्या टेबलमध्ये आपल्याला दिसतं की फंडामेंटल क्वांटिटी, युनिट आणि त्याचं सिम्बॉल काय आहे. लेंथ याचं SI युनिट आहे मीटर, सिम्बॉल आहे स्मॉल m. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम, सिम्बॉल आहे kg. टाईम इज मेजर्ड इन सेकंद, सिम्बॉल आहे स्मॉल s. टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्व्हिन, सिम्बॉल कॅपिटल K. इलेक्ट्रिक करंट मेजर्ड इन ॲम्पियर, सिम्बॉल कॅपिटल A. ल्युमिनस इंटेन्सिटी इज मेजर्ड इन कॅन्डेला, सिम्बॉल CD. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर्ड इन मोल आणि सिम्बॉल आहे MOL. फंडामेंटल क्वांटिटीज आणि युनिट झाल्यानंतर पुढं डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. आता हे जे डिराइव्ड क्वांटिटी आहे त्याचे डेफिनेशन दिलेले आहे. द फिजिकल क्वांटिटीज व्हिच डिपेंड ऑन सम ऑर ऑल ऑफ द 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड can be expressed in terms of these quantities, these are called derived quantities. म्हणजे थोडक्यात derived quantities are the quantities which depend on all or one of the fundamental quantities. म्हणजे थोडक्यात फंडामेंटल क्वांटिटीजवरती ज्या फिजिकल क्वांटिटी डिपेंड असतात त्यांना आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. मग त्या 2 किंवा 2पेक्षा जास्त अशा फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड असू शकतात. कुठल्या असतात? तर देअर आर नंबर ऑफ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. स्पीड, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी, पॉवर, वर्क, एनर्जी खूप आहेत.
ते आपण जसं तुम्ही पुढं फिजिक्स शिकत जाल तसं तुम्हाला त्या क्वांटिटीज ह्या समजत जातील. आता त्याचं युनिट म्हणजे काय? द युनिट which can be expressed in terms of fundamental units are called derived units. derived unit म्हणजे असं युनिट की जे आपण फंडामेंटल युनिटमध्ये एक्सप्रेस करू शकतो, त्याला आपण म्हणतो डिराइव्ड युनिट्स. फॉर एक्झाम्पल SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे आपल्याला माहीत आहे व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग SI युनिट ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार? तर ते असणार आहे युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन युनिट ऑफ टाईम. मग युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट असतं मीटर आणि युनिट ऑफ टाईम असतं सेकंद. म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हेच आपण कसं एक्सप्रेस करू शकतो? मीटर पर सेकंडमध्ये, म्हणजे M/S. तेच कसं लिहिलं जातं? तर मीटर पर सेकंद M/S किंवा मीटर थोडीशी स्पेस देऊन S त्याच्या रेज टू -1, धोक्यावरती -1 असं हे युनिट एक्सप्रेस केलं जातं. असं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट तुम्ही एक्सप्रेस करू शकता. त्याचे रूल्स हे आपल्याला पुढं दिलेले आहेत. आता ह्या डिराइव्ड क्वांटिटीज किंवा फंडामेंटल क्वांटिटीज व्यतिरिक्त आणखी काही सप्लिमेंटरी युनिट्ससुद्धा असतात. किती आहेत? तर अशी 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. एक त्यातला आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या डायग्रॅममध्ये दिलेला आहे. एक सर्क्युलर आर्क आहे ABDS, त्याची रेडियस आहे R. त्यावरून आपण त्याची डेफिनेशन देऊ शकतो. मग ही प्लेन अँगल काय आहे? तर दिस इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ सर्कल टू द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे थोडक्यात प्लेन अँगल हा d थीटानं दाखवलेला आहे. d थीटा इक्वल टू अर्क अपॉन रेडियस म्हणजे DS अपॉन R. कुठं अँगल असतो? तर इट इज सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ सर्कल ॲट पॉईंट O. देन हा कशामध्ये मोजला जातो? तर प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन. त्याचं सिम्बॉल आहे रॅड, RAD. आणि तो कसा डिनोट केला जातो? थीटा आणि त्याच्या डोक्यावरती C लिहिलं जातं. थीटा C, थीटा रेडियन असं आपण त्याला म्हणतो. हा झाला पहिला अँगल. दुसरा आहे सॉलिड अँगल. आता सॉलिड अँगल म्हणजे काय? तर हा 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ प्लेन अँगल. Then it is defined as the area of a portion of surface of a sphere to the square of radius of the sphere. याचा अर्थ काय? तर एखादा स्फिअर जर असेल, त्या स्फिअरचा जर आपण सरफेस कन्सिडर केला, स्मॉल सरफेस DA डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे, त्या सरफेसनं ॲट द सेंटर जो अँगल सबटेंड केलेला असतो तो अँगल असतो सॉलिड अँगल. इट इज डिनोटेड ॲज D ओमेगा. ते ओमेगा नोटेशन आहे. आणि तो कसा लिहिला जातो? D ओमेगा इक्वल टू DA अपॉन R². म्हणजे सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन स्क्वेअर ऑफ द रेडियस DA/R². तो कुठं सबटेंड केला जातो? विच इज ऑल्सो सबटेंडेड ॲट द सेंटर. देन तो कशामध्ये मोजायचा? इट इज मेजर्ड इन स्टेरॅडियन्स. त्याचं युनिट आहे स्टेरॅडियन SR. देन आता जर स्फिअरची रेडियस जर R असेल, त्याचा सरफेस एरिया जर 4πr² असेल, तर तिथला सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द एंटायर स्फिअर ॲट द सेंटर हा किती असेल? तर तो टोटल अँगल असेल ओमेगा इक्वल टू एरिया म्हणजे 4πr² अपॉन रेडियसचा स्क्वेअर म्हणजे R². म्हणजेच 4πr² अपॉन R². R² गेट्स कॅन्सल इक्वल टू 4π स्टेरॅडियन. हा झाला सॉलिड अँगल. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं? तर इथंपर्यंत आपण फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स आणि त्यानंतर
डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड युनिट आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स याचा स्टडी केलेला आहे. त्यानंतर काही रूल्स आहेत, कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. कुठले कुठले कन्व्हेन्शन्स आहेत, तर 8 कन्व्हेन्शन्स आहेत. पहिलं, युनिट कसं लिहायचं त्याबद्दलचे हे रूल्स आहेत. युनिट शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. पहिलं आहे, युनिट हे नेहमी त्याच्या सिम्बॉलनं दाखवलं जातं. म्हणजे समजा 10 मीटर जर लिहायचं असेल तर 10 आपण लिहितो 10 आणि मीटर फक्त नोटेशन स्मॉल m आपण वापरतो. दुसरं, फुल नेम ऑफ ए युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ स्मॉलर लेटर. जर फुल नेम त्या युनिटचं लिहायचं असेल तर ते नेहमी स्मॉलर लेटरनं लिहिलं जातं. म्हणजे 10 मीटर लिहायचं असेल तर 10 मीटर हे नेहमी स्मॉलनं सुरुवात होणार, स्मॉल METRE, स्मॉल मीटर. देन जर ते युनिट एखाद्या पर्सनच्या नावावरून जर सुरुवात झाली असेल तरीसुद्धा ते जे युनिट आहे ते फुल फॉर्ममध्ये लिहिताना स्मॉल लेटरमध्ये लिहायचं असतं. म्हणजे फोर्स हा आपण न्यूटनमध्ये मोजतो, 1 न्यूटन, 10 न्यूटन असा. मग एखादा फोर्स समजा 10 न्यूटन असेल तर आपण तो लिहित असताना 10 न्यूटन, एनची सुरुवात स्मॉलनं करायची, NEWTON. किंवा जूलमध्ये जर असेल तर आपण जे हे स्मॉल लिहितो. पण जर आपल्याला फोर्स म्हणजेच तो न्यूटनमध्ये असतो, त्यानंतर एनर्जी हे सायंटिस्टची नाव आहे, जूल, न्यूटन, तर ते सिम्बॉलमध्ये लिहिताना मात्र ते कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन हे जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण फक्त सिम्बॉलमध्ये जर लिहायचं असेल तर 1 आणि कॅपिटल N हे वापरायचं असतं. आणि जूल किंवा फॅरेड वगैरे जर लिहायचं असेल तर आपण जूल हे कॅपिटल J असं वापरत असतो. देन थर्ड, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन आपण युनिट लिहिताना वापरत नाही. म्हणजे फोर्स समजा 100 न्यूटन जरी असला तरी आपण 100 न्यूटन असं म्हणतो, 100 न्यूटन्स असं म्हणत नाही, किंवा जूल्स वगैरे असं आपण म्हणत नाही. ठीक आहे, म्हणजे प्लुरल फॉर्म हे अवॉइड केले जातात. त्यानंतर फोर्थ आहे, सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. सिम्बॉल्स लिहिल्यानंतर त्याच्या पुढं आपण कुठलाही फुलस्टॉप वगैरे वापरत नाही. म्हणजे इथं दिलेलं आहे 25 kg, हे आपण सरळ लिहितो, kg नंतर आपण फुलस्टॉप वगैरे देत नाही किंवा द्यायचा नसतो. देन फिफ्थ, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असा जर असेल तर तो एकच रेशो म्हणून तो लिहिला जातो. फॉर एक्झाम्पल SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी अपॉन टाईम, म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाईम. पण ते लिहिताना कसं लिहिलं जातं, डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. डिस्टन्स हे मीटरमध्ये लिहिलं जातं आणि टाईम हा सेकंडमध्ये. म्हणजे डिस्टन्ससाठी M आणि टाईम स्क्वेअरसाठी S², म्हणजे मीटर पर S² ऑर मीटर S त्याच्यावरती (2) मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं जातं. पण ते मीटर पर सेकंड म्हणजे मीटर अपॉन S असं लिहिलं जात नाही. सिक्स्थ, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स फॉर युनिट्स इज अवॉइडेड when physical quantity is expressed by combination of 2. ज्यावेळेस 2 युनिटचं कॉम्बिनेशन केलं जातं त्यावेळेला सिम्बॉल्स फॉर युनिट्स हे तिथं अवॉइड केले जातात. फॉर एक्झाम्पल द युनिट जूल पर kg केल्विन हे करेक्ट आहे, पण आपण ते जूल पर kg के असं लिहू शकत नाही. म्हणजे
सिम्बॉल्स आपण जर एकदा यूज केले, जूलसाठी कॅपिटल जे वापरलं आणि बाकीच्यासाठी सुद्धा आपण काय वापरलं पाहिजे, सिम्बॉलच वापरलं पाहिजे. एक सिम्बॉल हे फुल फॉर्ममध्ये आणि बाकीचे फक्त सिम्बॉल्स असे आपण युनिट एक्सप्रेस करू शकत नाही. देन 7. A prefix symbol is used before the symbol of unit. Thus, prefix symbol and unit symbol constitute a new symbol for the unit which can be raised to a positive or negative power of 10. म्हणजे काय, प्रिफिक्स सिम्बॉल हे यूज केलं जातं बिफोर युनिट. म्हणजे एखादं युनिट खूप मोठं असेल किंवा खूप लहान असेल तर आपण ते 10च्या पॉवरमध्ये एक्सप्रेस करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा, 1 मिलीसेकंद. हे कसं लिहिलं जातं, तर मिली म्हणजे असतं 10⁻³ म्हणजे 1 मिलीसेकंद हे आपण 10⁻³ सेकंद असं लिहितो. मायक्रो जर लिहायचं असेल 1 मायक्रोसेकंद, तर मायक्रो म्हणजे असतं 10⁻⁶. मग आपण ते कसं लिहायचं, 10⁻⁶ सेकंद. म्हणजे सेकंदच्या अगोदर 10⁻⁶ हा प्रिफिक्स येतो. 1 नॅनोसेकंद, नॅनो म्हणजे 10⁻⁹ असतं, ते आपण 1 नॅनोसेकंद इक्वल टू 10⁻⁹ सेकंद असं लिहू शकतो. यूज ऑफ डबल प्रिफिक्सेस इज अवॉइडेड व्हेन सिंगल प्रिफिक्स इज अवेलेबल. म्हणजे काय, 10⁻⁶ हे लिहित असताना 1 मायक्रोसेकंद असं लिहिलं जातं, 1 μs. तेच आपण 1 मिलीसेकंद असं लिहित नाही किंवा तसं ते लिहिलं जात नाही, ते चुकीचं आहे. 1 नॅनोसेकंद 10⁻⁹ जर लिहायचं असेल तर आपण 1 मायक्रो मिली किंवा 1 मिली मायक्रो असं ते लिहिलं जात नाही. त्याच्यासाठी स्पेसिफिक जे सिम्बॉल असेल तेच वापरलं जातं, तोच प्रिफिक्स वापरला जातो. देन 8. स्पेस ऑर हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस्ड व्हाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. ज्यावेळेस 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन असतं त्यावेळेस त्या दोघांच्या मध्ये स्पेस दिली जाते किंवा हायफन दिला जातो. एक्झाम्पल, मीटर पर सेकंद हे कसं लिहायचं, m पर सेकंद. किंवा मीटर नंतर थोडीशी स्पेस देऊन परत सेकंद त्याच्या डोक्यावरती -1 असं लिहिलं जातं. ते डायरेक्ट m स्पेस न देता s⁻⁻1 लिहिलं तर ते चुकीचं आहे. त्यामुळं ते आपण विचारात घेतलं पाहिजे. असे हे 8 कन्व्हेन्शन्स आहेत. आता इथून पुढं वेगळा पार्ट चालू होतो डायमेन्शन्सचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता आज आपण काय काय बघितलं ते नीट लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण फंडामेंटल क्वांटिटीज, युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीज, डिराइव्ड युनिट्स, सप्लिमेंटरी युनिट्स आणि त्यानंतर आपण बघितलं कन्व्हेन्शन्स टू यूज SI युनिट्स. ठीक आहे, इथं आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डायमेन्शन्स आणि डायमेन्शनल ॲनालिसिस हे बघूयात आणि त्यानंतर राहिलेला पार्ट घेतला की आपला हा चॅप्टर पूर्ण होईल. तोपर्यंत या चॅप्टरचा चांगला स्टडी करा. काही क्वेश्चन्स तुमचे असतील तर मला विचारले तरी चालतील. थँक्यू.